हॅलो फ्रेंड्स, नमस्कार आणि माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी बनवते आहे गोड शिरा, जो बनतो रव्यापासून. तर हा शिरा मी बनवते आहे माझ्या 2 वर्षाच्या बाळाला आणि हा खूपच हेल्दी शिरा आहे. आणि यासाठी मी आता तुम्हाला पटकन इन्ग्रेडियंट्स आधी सांगते, कारण की मी ऑलरेडी ते घालते ह्याच्यामध्ये. तर मी यूज केला आहे 1 छोटा कप रवा, ज्याला मी छान प्रकारे तुपामध्ये भाजून घेतला आहे. छान भाजल्यानंतर त्याचा रंग असा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केला आहे 1 कप कोमट असं दूध आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी. आणि मी इथे ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून ठेवलेली आहे एका बॉक्समध्ये, तर ती मी 1 टेबलस्पून ॲड केलेली आहे. ड्रायफ्रूट्स पावडरची रेसिपी माझ्या चॅनलमध्ये ऑलरेडी आहे, लिंक मी देऊन ठेवते डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा तुम्हाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर छान प्रकारे मिक्स करायचं आहे. आणि गोडीसाठी मी इथे गुळाची पावडर ॲड केली आहे. शुगर अवॉइड करा, जेवढं होईल तेवढं अवॉइड करा. आणि इथे मी गुळाची पावडर यूज केलेली आहे, तर त्याने खूप छान असं स्वीट फ्लेवर येतो. तर हा शिरा खूपच हेल्दी शिरा आहे. ऑफकोर्स थोडासा गोड आहे, पण रवा हे खूप हेल्दी आहे. त्यांनी एनर्जी भेटते, फायबर रिच आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे आणि तुमच्या बाळाला नक्की आवडेल. तर ह्यामध्ये थोडंसं तूप ॲड करा आणि हा शिरा खूपच टेस्टी लागतो. तर लहान बाळाला हा शिरा नक्कीच आवडेल. मी कधीतरी नाश्त्याला बनवते किंवा कधीतरी इव्हनिंग स्नॅक्सला बनवते आणि खूपच यम्मी आणि हेल्दी लागतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थोडीशी अशी स्मूथ टेक्स्चर ठेवा, म्हणजे बाळाला खायला खूप बरं पडेल. परत मी आता प्लेटिंग करते, त्याच्यामध्ये पण परत थोडंसं तूप टाकते आहे. बाजूला तुम्ही बघालच मी हा रवा नेहमी भाजून ठेवते, कारण की ही क्विक रेसिपी आहे आणि तुम्ही कधी पण बनवू शकतात पटकन, जर ब्रेकफास्ट आणि स्नॅक्सला हवा असेल तर. तर हा शिरा तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड.